एक 10 वर्षांचा मुलगा आपल्या मेलेल्या आईच्या डेड बॉडी सोबत एकटाच बसून राहिला तासनतास. त्याच्या मदतीसाठी कोणी पाहुणे नाही आले किंवा कोणी शेजारचे व शेवटी पोलिसांना बोलवावे लागले. ज्याने त्याच्या आईचा अंत्यविधी केला जाऊ शकेल व माहिती आहे असे का झाले? कारण त्याच्या आईचा HIV मुळे मृत्यू झाला होता. बघा यूपीच्या एटाची ही घटना आहे. जो हा मुलगा तुम्ही बघत आहात 10 वर्षांचा, तर 2 वर्ष आधी त्याच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला होता. आता जेव्हा ते होते तेव्हा हा मुलगा शाळेत सुद्धा जात होता. वडील गेल्यानंतर त्याची शाळा सुद्धा बंद झाली. सर्व लाईफ संपली. घरात ही आजारी आई होती. तिला हा मुलगा एकटा दिल्ली व यूपीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरत होता इलाजासाठी. पण रिपोर्टनुसार ह्या मुलाला काय HIV नव्हता, परंतु तरी त्याच्या पाहुण्यांनी, शेजारच्यांनी त्यांच्या घरी येणे-जाणे बंद केले. हे 2026 चालू आहे, तरी आज सुद्धा लोक ह्या भ्रमात आहेत, की फक्त शिवल्याने एड्स होतो. शेजारी उभे राहिले तरी एड्स होईल. आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर कोणीतरी बघितले, की हा कित्येक तासांपासून आपल्या आईसोबत बसून रडत आहे. तर कोणीतरी पोलिसांना कॉल केला व पोलिसवाले आले व त्यांनी अंत्यविधी केला व त्याची मदत